Participant, my screen is visible to all of you. Is the screen? Okay. Our main point is the smart grid. Smart grid is an electrical grid which includes the variety of operation. Variety of operation, that means the smart operation, that means it includes the advanced metering infrastructure, that means AMI, advanced metering system, that means the your utility side device means आपले conventional energy meter, it is replaced by smart meters, that is the it includes the some electronics parts. Then second one, the smart distribution board circuit breaker integrated with home control and demand response. That means तुमचे जे काही MSCB रिलेटेड जे कंपोनंट असतील, डिस्ट्रीब्युशन बोर्ड आपल्या घरामधले असतील, म्हणजे स्विचिंग ऑन ॲप, देन सर्किट ब्रेकर जे तुमचे सबस्टेशनमध्ये इन्स्टॉल असणार आहे, त्याची जी काही ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्याचा कंट्रोल हा आपल्याला आपल्या थ्रू म्हणजे थ्रू दी युअर अँड्रॉइड मोबाईल्स वगैरे अशी कन्सेप्ट यूज करून इम्प्लिमेंट करायची. म्हणजे त्याला आपण काय वर्ड यूज करतो, ॲज अ स्मार्ट डिस्ट्रीब्युशन बोर्ड अँड दी सर्किट ब्रेकर. त्यांचं ऑपरेशन आपण हे रिमोट प्लेस थ्रू करू शकतो. अशी जी काही सिस्टीम इम्प्लिमेंट करायची असेल तर ती तुमच्या स्मार्ट ग्रिडच्या अंडर येते. देन स्मार्ट अप्लायन्सेस. स्मार्ट अप्लायन्सेस इज नथिंग बट अगेन जे अप्लायन्सेस तुमचे रिमोट थ्रू ऑपरेट होणार आहे. फॉर एक्झाम्पल तुमचा फॅन्स किंवा टी व्ही वगैरे किंवा मग डायरेक्टली इंडक्शन मोटर्स, हे तुम्ही ज्या वेळेस काही असे प्रोग्रामिंग कराल आणि ते ऑन ऑफची पोझिशन हे तुमच्या कंट्रोलमध्ये असेल तर त्यावेळेस जे डिव्हायसेस कन्सिडर होतात, इट वन कन्सिडर्ड ॲज अ स्मार्ट डिव्हायसेस. देन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, इट्स इन्क्लूड दी रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. मग स्मार्ट ग्रिडची जी काही पॉवर जनरेशनची प्रोसेस येते तर पॉवर जनरेशनमध्ये तुमचे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस पण युटिलाइज व्हायला पाहिजे. तर फर्स्ट वन, रिन्युएबल एनर्जी सोर्सेस मीन्स द पॉवर ऑप्टेन फ्रॉम युअर सोलर. मग तुमची जिथे पण सोलर सिस्टीम इम्प्लिमेंट करता येईल तर फॉर एक्झाम्पल स्ट्रीट लाईटनिंग. स्ट्रीट लाईटनिंगमध्ये पण तुम्ही ज्या केसमध्ये सोलर यूज करणार किंवा विंड यूज करणार आणि त्याच्या थ्रू पॉवर जनरेट करणार आणि मग त्याच्या थ्रू तुमची जी काही सिस्टीम आहे ती रन होणार. तर ही जी केस येते तर त्याला आपण काय म्हणू शकतो की इट इज अंडर दी स्मार्ट ग्रिड. रिन्युएबल एनर्जी सोर्सेस मीन्स सोलर एनर्जी, देन विंड एनर्जी, याच्या थ्रू जी पॉवर जनरेट होते ती रिन्युएबल एनर्जीमध्ये कन्सिडर होणार. आणि त्यानंतर मग आपण तो जो काही पार्ट आहे तो आपण ई व्हेकलसाठी पण कन्सिडर करू शकतो की तुमची ई व्हेकल ही सिस्टीम कोणत्या केसमध्ये कन्सिडर होईल, ज्यावेळेस तुमची जी काही सोलरची एनर्जी ती मॅक्झिमम प्रोड्यूस होईल आणि त्यानंतर मग आपण म्हणजे ई व्हेकल ऑर पार्किंग दी व्हेकल्स म्हणजे ज्या चार्जिंग स्टेशन्स वगैरे इन्स्टॉल करू शकतो. मग ही ओव्हरऑल सिस्टीम जर सगळे पॉईंट कन्सिडर केले तर इट इज इन्क्लुडेड अंडर दी स्मार्ट ग्रिड. तर स्मार्ट ग्रिडची कन्सेप्ट समजली का? कन्व्हेन्शनल ग्रिडच्या कंपॅरेटिव्हली स्मार्ट डिव्हायसेस, ॲडव्हान्स मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर, देन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, हे कंपोनंट ज्या केसमध्ये कन्सिडर केले जातात त्यावेळेस जी सिस्टीम फॉर्म होते त्या सिस्टीमला काय म्हणणार, ॲज अ स्मार्ट ग्रिड. क्लिअर? क्लिअर पार्टिसिपंट? ओके. देन नेक्स्ट पॉईंट इज दी लेआउट ऑफ स्मार्ट ग्रिड. तर मी तुम्हाला डायग्राम शेअर करते. लेआउट शेअर झाली की मला सांगा. पार्टिसिपंट स्क्रीन दिसते? ओके. डायग्राम दिसते लेआउटची? ओके. सेंटरला दिला आहे तुमचा स्मार्ट ग्रिड. दिस स्मार्ट ग्रिड फर्स्टली
कनेक्टेड टू फोटोव्होल्टाईक. दॅट मीन्स सोलरचं जे एक्झाम्पल दिलं होतं, इट इज अंडर दी स्मार्ट ग्रिड. दॅट मीन्स these are the some components of your smart grid. Photovoltaic cell is one of the component. Then the control center, जे तुमचं स्काडाचं सपोज युनिट आहे आणि ते तुम्ही सेंट्रल लेवलला सिच्युएटेड केलेलं आहे आणि तिथपासून कंट्रोलिंग होणार आहे, तर तो कंट्रोल सेंटर इज अनादर पार्ट ऑफ युअर स्मार्ट ग्रिड. देन नेक्स्ट वन इज दी बिल्डिंग्स. पण ह्या बिल्डिंग्स कशा असणार आहे, इट इज इन्फ्रास्ट्रक्चर्ड विथ स्मार्ट डिव्हायसेस लाईक तुमचे जे काही स्विचेस वगैरे यूज होणार आहेत, म्हणजे त्याचं जे कंट्रोलिंग आहे तुमच्या होमचं, ते होम अप्लायन्सेस जे असणार आहे ते स्मार्ट अप्लायन्सेस यूज करून कन्स्ट्रक्ट केलेलं असणार. मग तो बिल्डिंग्स इज अनादर अगेन द पार्ट ऑफ स्मार्ट ग्रिड. देन इलेक्ट्रिक व्हेकल, दॅट इज ई व्हेकल. द व्हेकल विच इज ऑपरेटेड ऑन युअर इलेक्ट्रिसिटी इज द ई व्हेकल. इट इज अंडर द पार्ट ऑफ युअर स्मार्ट ग्रिड. देन स्मार्ट हाऊसेस, स्मार्ट बिल्डिंग अँड स्मार्ट हाऊसेस इज कोरिलेटेड टू इच अदर. स्मार्ट हाऊसमध्ये पण सेम असणार आहे का, तुमचे जेवढे पण काही कंपोनंट असणार आहे ते कशा थ्रू ऑपरेट होणार आहे, तुमच्या स्मार्ट डिव्हायसेस थ्रू. म्हणजे त्याच्यामध्ये जे मीटरिंग सिस्टीम इन्स्टॉल केलेली असणार आहे, इट इज युअर ॲडव्हान्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या फॉर्मॅटमध्ये असणार आहे किंवा जे डिजिटल एनर्जी मीटर असणार आहे ते प्लेस केलेले असणार आहे. त्यानंतर विंड टर्बाईन, जसं तुमचं सोलरचं एक्झाम्पल मी ते सांगितलं होतं की इट इज ऑप्टेन फ्रॉम रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. अगेन दी विंड इज अगेन अनादर पार्ट ऑफ रिन्युएबल एनर्जी सोर्सेस and power from that renewable energy sources is the one of the part of your smart grid. Then next is the thermal power plant. आता थर्मल पॉवर प्लॅन्टला ही जनरली कोल हा रिसोर्स लागतो, पण थर्मल पॉवर प्लॅन्ट इट इज रिलेटेड टू युअर मेन जनरेटिंग स्टेशन. मेन जनरेटिंग स्टेशनला तुमचा हा काय तो पॉवर प्लॅन्ट असणार आहे. त्याच्या थ्रूची जी काय पॉवर जनरेट होणार आहे, म्हणजे MACBची पॉवर आहे, ती तुमच्या ग्रीडला प्रोव्हाइड केली जाते. म्हणजे इन शॉर्ट याच्यामध्ये स्मार्ट ग्रिड अँड मायक्रो ग्रिड हे बोथ कंबाईन आहे. अगेन सिमिलर टू दॅट ऑफ हायड्रो पॉवर प्लॅन्ट. हायड्रो पॉवर प्लॅन्ट इज वन ऑफ द पार्ट ऑफ युअर स्मार्ट ग्रिड. दॅट मीन्स हायड्रो पॉवर प्लांट, फोटोव्होल्टाईक सेल, कंट्रोल सेंटर, बिल्डिंग्स, इलेक्ट्रिक व्हेकल, स्मार्ट होम्स, विंड टर्बाईन, these are the some component of your smart grid. तर स्मार्ट ग्रिड काय कन्सेप्ट आहे आणि त्याचे कंपोनंट काय हे सगळ्यांना समजलं का? पार्टिसिपंट समजलं? दीज आर द लेआउट ऑफ स्मार्ट ग्रिड. आता जनरली तुम्हाला जर थेरॉटिकल पेपर असतात तर त्याच्यामध्ये हा लेआउटचा क्वेश्चन आला असता, पण इन टर्म्स ऑफ MCQच्या फॉर्मॅटमध्ये जर विचारलं तर विच आर दी कंपोनंट्स ऑफ स्मार्ट ग्रिड, आणि याच्यापैकी तुम्हाला काही ऑप्शन्स दिलेले असतील की सोलर, कंट्रोल सेंटर, बिल्डिंग्स, ई व्हेकल अँड ऑल ऑफ दी अबो असा पण येऊ शकतो. तर तुम्हाला तिथे डिस्टिंग्विश करता आलं पाहिजे की विच आर दी कंपोनंट्स ऑफ युअर स्मार्ट ग्रिड. तर हे कुठेतरी नोट करून ठेवा. दीज आर दी सम, दॅट मीन्स द पार्ट विच इज अंडर दी न्यू टेक्नॉलॉजी. नवीन टेक्नॉलॉजी यूज करून जो पार्ट इन्व्हेंट झाला आहे सिस्टीमचा, तो स्मार्ट ग्रिडच्या अंडर कन्सिडर होतो. क्लिअर पार्टिसिपंट? ओके. Then our next point is typical specification of existing substation. आपले जे existing substations, okay, substation is smart substation is the another part. Then advantage of the smart grid and smart grid project in India. आता ॲडव्हान्टेज काय आपल्या स्मार्ट ग्रिडचे हे आपल्याला स्टडी करायचे. फर्स्ट वन, एनर्जी सेविंग. फर्स्ट advantage is the energy saving. Then better customer service. सेकंड काय आहे, आता रिन्युएबल एनर्जी थ्रू आपण काय करतोय, इलेक्ट्रिसिटी
जनरेट करतोय, तर रिन्युएबल एनर्जी थ्रू इलेक्ट्रिसिटी जनरेट झाली तर तिथं काय होणार आहे, जी काही कॉस्ट आपल्याला बिलची पेड करायला लागते ती पण सेव्ह होणार आहे. आणि फर्स्ट वन इज दी एनर्जीचं सेविंग होणार आहे, म्हणजे इलेक्ट्रिसिटी जो GMSCB थ्रू आपण घेणार होतो त्याच्यामध्ये इन ॲडिशन टू दॅट देर इज अ ॲडिशन ऑफ रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. रिन्युएबल एनर्जी सोर्सेस ॲड झाल्यामुळे जी काही डिमांड होती आपली जनरेशनची ती कमी होणार आहे आणि तिथे तुमचं एनर्जीचं सेविंग होणार आहे. दॅट मीन एनर्जी सेविंग अँड दी बेटर कस्टमर सर्विस आर दी ॲडव्हान्टेज ऑफ युअर स्मार्ट ग्रिड. देन रिड्यूस द बॅलन्सिंग कॉस्ट. बॅलन्सिंग कॉस्ट कशी रिड्यूस होणार आहे की जनरेशनला आता डिमांडच तेवढी झाली नाही जनरेशनची, तर जनरेशन कमी होणार आणि तुमची जी काही जनरेशनवरती जी कॉस्ट होती ती पण कमी होणार आहे. मीन्स देर इज अ रिडक्शन इन कॉस्ट और सेविंग इन दी कॉस्ट, सेविंग इन दी एनर्जी अँड बेटर सर्विस टू द कस्टमर और कंझ्युमर. दीज आर दी सम ॲडव्हान्टेज ऑफ स्मार्ट ग्रिड. क्लिअर? क्लिअर पार्टिसिपंट? ओके. देन स्मार्ट ग्रिड प्रोजेक्ट्स इन इंडिया. आता कुठल्या एरियामध्ये किंवा किती तुमचे स्मार्ट ग्रिडचे प्रोजेक्ट्स आहे इंडियामध्ये त्याचे नेमिंग तुम्हाला पेपरला विचारल्या जाऊ शकता की कुठल्या एरियामध्ये ते प्रोजेक्ट्स आणि कधी ते इन्स्टॉल झाले. ओके. फर्स्ट जो तुमचा प्लांट होता तो हरियाणामध्ये डेव्हलप झालेला आहे, जो स्मार्ट ग्रिडचा आहे. आणि त्याच्यामध्ये जो काही पीक लोड मॅनेजमेंट आहे ते नियर अबाउट 30,500 एवढ्यापर्यंत ते कन्सिडर केलं आहे. त्यानंतर त्रिपुरामध्ये सेकंड तुमचा प्लांट आहे तो इन्स्टॉल झाला आहे. नंतर पॉंडिचेरीमध्ये पण एक प्लांट रिलेटेड टू स्मार्ट ग्रिड इन्स्टॉल झाला आहे. आणि नंतरचं एक राजस्थानमध्ये म्हणजे जयपूरच्या एरियामध्ये. असे डिफरंट एरियाज आहे का ते इंडियामध्ये स्मार्ट ग्रिडचे आहेत. फर्स्ट वन इन हरियाणा, सेकंड वन दॅट इज त्रिपुरा, देन इन दी राजस्थान इन जयपूर. असे तुमचे स्मार्ट ग्रिडचे प्रोजेक्ट आहे का जे इंडियामध्ये सेट झालेले. दीज आर द सम पॉईंट्स ऑफ रिलेटेड टू स्मार्ट ग्रिड. फर्स्ट वन दी नीड ऑफ स्मार्ट ग्रिड. तर नीड काय असणार आहे स्मार्ट ग्रिडची, जे आपण त्याचे ॲडव्हान्टेज बघितले. डे टू डेमध्ये आपली जी काही एनर्जीची डिमांड आहे ती इन्क्रीज होते आणि त्याच्यावर सोल्युशन जर आपल्याला इन्क्रीज करायचं असेल किंवा आपली सिस्टीम ही म्हणजे लॉसलेस सिस्टीम जर करायची असेल तर आपल्याला स्मार्ट ग्रिडची नीड असणार आहे. टू सेविंग दी एनर्जी, टू डिक्रीज दी कॉस्ट ऑफ जनरेशन अँड टू प्रोव्हाइड दी बेटर सर्विस टू दी कस्टमर, वी नीड्स दी स्मार्ट ग्रिड प्रोजेक्ट्स. अँड कंपोनंट्स आर द स्मार्ट ग्रिडचे कंपोनंट कुठले. फर्स्ट वन फोटोव्होल्टाईक, देन रिमोट कंट्रोल दॅट इज कंट्रोल सेंटर्स. देन सांगा तुमच्या साईडने वन बाय वन एक एक नाव सांगा, ज्याला जे पॉईंट आठवते त्यांनी सांगा. कंपोनंट ऑफ स्मार्ट ग्रिड. मी जी लेआउटची डायग्राम तुम्हाला दाखवली होती त्याच्यावरनं आपल्याला बघायचे की कुठले कुठले कंपोनंट आहे स्मार्ट ग्रिडचे. पार्टिसिपंट रिप्लाय करा. विच आर द कंपोनंट्स ऑफ स्मार्ट ग्रिड. ई-व्हेकल, फोटोव्होल्टाईक, देन स्मार्ट कंट्रोल सेंटर. ओके. स्मार्ट बिल्डिंग, स्मार्ट होम्स. लास्टला काय सांगितलं. हां येस, हायड्रो पॉवर प्लांट, देन थर्मल पॉवर प्लांट, विंड टर्बाईन. येस. अजून एक कंपोनंट राहिला आहे कुठला. स्मार्ट होम तर झाला, एक राहिला आहे कुठला कंपोनंट.
buildings. Okay, control centers, hydroelectric and thermal power plant, hydroelectric and wind turbine. हे त्याच्यानंतर सोलर अँड अपोजिटला होतं तुमच्या दॅट इज दी हो स्मार्ट होम. आफ्टर दॅट स्मार्ट कंट्रोल सेंटर्स, ई व्हेकल्स अँड स्मार्ट बिल्डिंग्स. दीज आर दी सम components of your smart grid. And advantage of smart grid, again the same, that means it saves the energy. Secondly, it's provide the better consumer service. And again there is a saving of cost in point of view of generation. And then the smart grid projects in India, first one in Haryana, second one in, बोला सांगा पॉईंट, कुठल्या कुठल्या एरियामध्ये तुमचे होते? हरियाणा, देन त्रिपुरा, देन राजस्थान. ओके, राजस्थान दॅट इज ओके. तर ओके, पॉंडिचेरी, त्रिपुरा. तर ह्या एरियामध्ये तुमचे प्लांट लोकेटेड झालेले स्मार्ट ग्रिडचे. तर देर आर सम न्यूमरिकल नाही, जे काही MCQ असणार आहेत तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की इन विच एरिया युअर स्मार्ट ग्रिड फर्स्ट प्रोजेक्ट इज इन्स्टॉल. मग हरियाणामध्ये फर्स्ट झालेला होता, त्यानंतर मग तुमचा त्रिपुरामध्ये सेकंड इन्स्टॉल झाला, आणि त्यानंतर तुमचं झालं आहे राजस्थानमध्ये आणि जयपूरच्या एरियामध्ये. म्हणजे ही लक्षात ठेवायचं की सिक्वेन्स कसला आहे त्यांचा. ठीक आहे. तर हा फर्स्ट ए पार्ट होता रिलेटेड टू स्मार्ट ग्रिड. इझी पार्ट आहे, तर होपसो सगळ्यांना समजला असेल. सेकंड पार्टमध्ये आपण मायक्रोग्रिड पण कंपॅरेटिव्हली बोथ एकदम म्हणजे खूप सोपा पार्ट आहे. आणि इन असोसिएशन दॅट देर इज अ डिस्ट्रीब्युटेड एनर्जी सोर्सेस. डिस्ट्रीब्युटेड एनर्जी सोर्सेस मीन्स DG सोर्सेस मी सांगितलं होतं. दॅट मीन्स दी युअर विंड, सोलर, हे जे काही म्हणजे स्टँड अलोन सिस्टीम आपण कन्सिडर करून जिथे एनर्जी सिस्टीम जनरेट करू शकतो ती तुमची डिस्ट्रीब्युटेड एनर्जी सोर्सेसच्या अंडर कन्सिडर होते. सोलर एनर्जी इज वन ऑफ द डिस्ट्रीब्युटेड एनर्जी सोर्स. विंड इज दी अनदर डिस्ट्रीब्युटेड एनर्जी सोर्स. देन डिझेल पॉवर प्लांट म्हणजे डिझेल थ्रू आपण जे पॉवर जनरेट करतो इट इज अनदर डिस्ट्रीब्युटेड एनर्जी सोर्स. तर यांचं कॉम्बिनेशन, त्यांची आपल्याला जी काही लेआउट आहे त्याचं सगळ्यांचं, आणि ते डिस्ट्रीब्युटेड जनरेशनच्या टेक्नॉलॉजीज कुठल्या आहे ते नेक्स्ट पार्टमध्ये स्टडी करायचं. तर आत्ताचं हा एवढं सर्वांना समजलं का? पार्टिसिपंट क्लिअर? रिप्लाय करा.